हवामान बदल म्हणजे जलवायू परिवर्तन. यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे आणि त्यामुळे पावसाचा लहरीपणा जाणवतो. जसे की जास्त पाऊस पडल्यास पूर येतो, नाहीतर दुष्काळ. विचार करा, पृथ्वीचे तापमान का वाढत आहे? यामागील खलनायक म्हणजे राक्षस कोण आहे? बघा, हा तो राक्षस कार्बन. कार्बनचे प्रमाण हवामानात दिवसेंदिवस वाढत आहे. मग हा कार्बन हवेत कुठून येत आहे? वाहनातून, काळी कचरा आणि पिकांचे अवशेष जाळून, रासायनिक खत आणि कीटकनाशकांच्या कारखान्यातून, जमिनीवर नायट्रेट निर्माण करणारे रासायनिक खत वापरून व मिथेनच्या स्वरूपात कुजलेल्या अवशेषातून. आता विचार करा की हवामान बदलाचा कापूस पिकावर काय परिणाम होतो. पाऊस नाही तर उशिरा पेरणी, पेरणीनंतर पाऊस लांबला तर दुबार पेरणी करावी लागते. पावसाअभावी पिकांची उगवण आणि वाढ थांबते. जास्त पावसामुळे पीक वाहून जाते. पाणी साचल्याने पिके जळाल्यासारखी दिसतात. तापमान आणि आर्द्रतेतील सतत बदलामुळे कीड आणि रोगांचे प्रमाण वाढते. परिणामी फवारणीचा खर्च वाढतोय. पाणी साचून असेल तर तण काढता येत नाही. तण खाई धन ही परिस्थिती निर्माण होते. यामुळे मजुरांच्या मजुरी आणि आजीविकेचा प्रश्न निर्माण होतो. उष्णतेच्या लाटेचा कामगारांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आता वेळ आली आहे हे जाणून घ्यायची की हवामान बदलापासून कापूस पिकांचे संरक्षण कसे करावे. आपण यासाठी काय करू शकतो जेणेकरून कापसाचे पीक वाचवता तर येईलच, शिवाय वातावरणातील कार्बन सुद्धा कमी करता येईल. यासाठी सर्वप्रथम आपण शेताची बांधबंदिस्ती करू शकतो. नंतर उताराला आडवी पेरणी करू शकतो. तसेच कापूस लागवडीसाठी सरी वरंभा पद्धती वापरू शकतो. पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करू शकतो. जास्त पाऊस सरीतून वाहून जातो तर कमी पाऊस सरीत साचून राहतो. रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी आपण माती परीक्षणावर आधारित खत वापरू शकतो. आपण सेंद्रिय खतांचा वापर वाढवू शकतो. कंपोस्टिंगद्वारे आपण सेंद्रिय खतांची गुणवत्ता वाढवू शकतो. आपण पिकांच्या अवशेषांपासून बायोचार तयार करू शकतो आणि शेतात बायोचार कंपोस्ट वापरू शकतो. आपण जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा वापरू शकतो. जैविक कीटकनाशके ट्रायकोगामा, कडुनिंब आणि दशपर्णी वापरू शकतो. गरजेनुसार आपण कापसासाठी कमी विषारी नोंदणीकृत कीटकनाशकाची फवारणी करू शकतो. आपण सौर ऊर्जेवर चालणारी वाहने, अवजारे, यंत्रे, पंप वापरू शकतो. माती, पाणी आणि जैवविविधता यांच्या संवर्धनासाठी आपण शेततळे बांधू शकतो. तलावातील गाळ काढू शकतो. खड्डे तयार करू शकतो. विहिरींचे पुनर्भरण करू शकतो आणि भरपूर झाडे लावू शकतो.